आता पंचवार्षिक योजना जी आहे ती 1951 ते 56 ला पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती राबवली गेली. येस. आतापर्यंत किती 12 नियोजन आयोग स्थापन केले गेले. पंचवार्षिक योजना म्हणजे काय तर फर्स्ट प्लॅनिंग कमिशन आतापर्यंत 12 नियोजन आयोग जे आहे ते स्थापन केले गेलेले आहेत. चा उद्देश काय होता हे प्रश्न आलेले आहेत ना, UPSCच्या मुख्य परीक्षेसाठी आलेले आहेत की पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय होते. आणि आपण हायली एक्सपेक्ट करू शकतोय की ह्या वर्षीची जी मुख्य परीक्षा होईल त्यावर असे बेसिक इकॉनॉमीचे क्वेश्चन जे आहेत ते येऊ शकत आहेत, किंवा नाही जरी आले तरी तुम्हाला इकॉनॉमीशी रिलेटेड जर तुम्हाला विचारलं गेलं की आताची जी धोरणं आहेत सरकारची त्यांची उद्दिष्ट काय आहेत, तर ती ही पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही तिथे लिहू शकताय. ओके. तर पहिलाच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रोथ किंवा विकास जो आहे तो देशाचा झाला पाहिजे. त्यामध्ये मग GDP वाढवणे, सकल राष्ट्रीय उत्पादन जे आहे ते वाढवणे, GDP काय आहे ते पाहिलंच आहे आपण. नंतर उत्पादन क्षमता वाढवणे, नंतर शेती, उद्योग, सेवा क्षेत्रात जे आहे ती उत्पादन क्षमता वाढवणे, तीनही क्षेत्रांमध्ये जे आहे ती डेव्हलपमेंटल कपॅसिटी जी आहे ती देशाची वाढवणे. नंतर मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरण जे आहे ते घडवून आणणे.